नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं विश्वचषक माझामध्ये स्वागत. एबीपी माझाचा हा विश्वचषकाच्या निमित्तानं खास कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं निमित्त अर्थातच विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा आज श्रीलंकेशी होणारा सामना. या सामन्याला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होईल. मंडळी, भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आत्तापर्यंत 6 पैकी 6 सामने जिंकलेत. त्यामुळे विश्वचषकाच्या गुणतालिकेत 12 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. पण 7व्या स्थानावरच्या श्रीलंकेला 6 पैकी केवळ 2च सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. त्यामुळे विश्वचषकात आव्हान राखण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त ही प्रामुख्यानं सदिरा समरविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या 3 फलंदाजांवर राहील. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातलाय. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसतंय. आणि या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी, जो माझ्या समवेत स्टुडिओत आहे. थेट वानखेडे स्टेडियममधून आपल्या समवेत असणारे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आणि माझा सहकारी अमेय राणे देखील मुंबईच्या क्रिकेट रसिकांसमवेत या वानखेडे स्टेडियमच्या बाहेरून आपल्या समवेत आहे. अमेय, कसा उत्साह आहे भारत आणि श्रीलंका सामन्याचा? कारण भारतानं 6 पैकी 6 सामने जिंकलेत आतापर्यंत. नक्कीच विजय, उत्साह जास्त आहे, परंतु मुंबईत आज कामाचा दिवस आहे आणि वानखेडेत मॅच होते. त्यामुळे आपण बघू शकतो की मरीन ड्राईव्हच्या परिसरात प्रचंड ट्रॅफिक आहे. आपण बघू शकतो, माझे कॅमेरामन अनुप रस्तोगी यांना मी सांगेन की त्यांनी एकदा ट्रॅफिकचा हाल दाखवावा. कारण की मुंबईत जरी मॅच असली तरी आज गुरुवारचा दिवस आहे, कामाचा दिवस आहे आणि दुपारची वेळ आहे. त्यामुळे साहजिकच डे नाईट मॅच असल्यामुळे क्रिकेट रसिकांचा जो कल असतो तो संध्याकाळनंतर म्हणजे आपापली कामं आटपून किंवा हाफ डे येऊन ही मॅच त्यांचा अनुभवण्याकडे जास्त कल आहे. रखरखत ऊन आहे, परंतु तरी क्रिकेटचा उत्साह कुठेही कमी नाही आहे. फॅन्स येण्यास सुरुवात झालेली आहे. अवघा 1 तास शिल्लक आहे. थोड्याच वेळात टॉससुद्धा होईल आणि त्यानंतर या विश्वचषक मोहिमेतल्या टीम इंडियाच्या एका नव्या मॅचला सुरुवात होईल. आपल्याला माहिती आहे की टीम इंडिया या संपूर्ण विश्वचषकात आत्तापर्यंत अपराजित आहे आणि आज तब्बल 12 वर्षांनी साल 2011च्या विश्वचषकाच्या त्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येत आहेत. वानखेडेच्या भूमीत आपल्याला माहिती आहे की वानखेडेच्या भूमीत महेंद्रसिंग धोनीनं मारलेला तो विजयी षटकार कुठलाही क्रिकेट रसिक विसरू शकणार नाही. त्यामुळे त्या मॅचच्या आठवणी आहेत. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमवर कालच मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा एक पूर्णाकृती पुतळासुद्धा बसवण्यात आला आहे. त्यामुळे या नक्कीच दोन्ही गोष्टी आहेत. सचिनचा पुतळा कसा आहे हा सुद्धा सर्वसामान्य क्रिकेट रसिकांसाठी एक उत्सुकतेचा विषय आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा अनेक जे फॅन्स आहेत ते येत आहेत त्या पुतळ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्यांचीसुद्धा इथं गर्दी आहे. त्यामुळे अजून प्रेक्षक येत आहेत, परंतु दुपारची वेळ असल्यानं सध्या ज्या स्टँड्स आहेत ते भरण्यास सुरुवात झाली आहे आणि जशी जशी मॅचला सुरुवात होईल 2 वाजण्याच्या सुमारास पहिला बॉल फेकला जाईल आणि त्यावेळीसुद्धा स्टेडियम हाऊसफुल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. विजय, अमेय, तिथल्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा, कारण दिवस हा भारतीय संघासाठी अतिशय मोठा आहे. भारत आणि श्रीलंका सामन्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया की भारतीय फलंदाज ज्यांच्यावर भारताची खऱ्या अर्थानं मदार असणाऱ्या या भारतीय संघाची. रोहित शर्मा 6 सामन्यांमध्ये 398 धावा, विराट कोहली 6 सामन्यांमध्ये 354 धावा, श्रेयस अय्यर 6 सामन्यांमध्ये 134 धावा, लोकेश राहुल 6 सामन्यांमध्ये 216 धावा. भारतीय गोलंदाजांची कामगिरी बघूया आपण आत्तापर्यंत कशी आहे या विश्वचषकात. भारतीय वेगवान आक्रमणाचे मुख्य शिलेदार जसप्रीत बुमराह 6 सामन्यात 14 विकेट्स, मोहम्मद सिराज 6 सामन्यात 6 विकेट्स, मोहम्मद शमी केवळ 2 सामन्यात 9 विकेट्स. आणि भारताच्या फिरकी आक्रमणाचे प्रमुख शिलेदार रवींद्र जाडेजा 6 सामन्यात 8 विकेट्स, कुलदीप यादव 6 सामन्यात 10 विकेट्स, रविचंद्रन अश्विन 1 सामन्यात 1 विकेट. मला राजू कुलकर्णीकडे जायचं आहे. राजू, या संघामध्ये जो प्रश्न तू ऐकलास त्यानुसार अश्विनला कुठे जागा आहे का? मला अजूनही असं वाटतं की आपण 5 गोलंदाज घेऊन खेळतोय. कुठेतरी ते रिस्की आहे. ज्या तऱ्हेने आपण जे खेळतोय त्या तऱ्हेने आत्ता तरी वाटत नाही आहे, पण आपल्याला कुठच्याही परिस्थितीत 6वा बॉलर तयार करायला लागणार आहे. अश्विन केपेबल आहे, प्रोफेशनल आहे, एक्सपिरियन्स आहे. त्याला कुठच्या तरी मॅचेस खेळवायला पाहिजेत साऊथ आफ्रिकेच्या मॅचच्या आधी आणि मला वाटतं ही जास्ती चांगली संधी आहे.
अश्विनला दक्षिण आफ्रिकेच्या मॅचच्या आधी एक मॅच खेळवण्याची गरज आहे आणि ही संधी त्याच्यासाठी उत्तम आहे. कोणाला काढलं जाईल किंवा कोणाला विश्रांती दिली जाईल ह्यावर आपल्याला नजर असायचं. पण हे का होतंय तर भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त आहे आणि तो आणखी 2 सामन्यांना मुकणार आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पंड्या खेळणार नाहीये आणि भारतीय संघाच्या या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तो स्वतःच्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाचा घोटा दुखावला होता. त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये पंड्या खेळू शकला नव्हता. पंड्याच्या दुखापतग्रस्त घोट्यावर बंगळुरूच्या NCAमध्ये उपचार सुरू आहेत आणि तातडीनं मैदानात उतरवण्याचा भारतीय संघाचा अजिबात विचार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंड्याला थेट नेदरलँड विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात मैदानात उतरवण्यात येईल आणि तो सामना 12 नोव्हेंबरला बंगळुरूत खेळवण्यात येणार आहे. मला पुन्हा जायचं आहे सुनंदनशी, ज्याच्याशी आपला संपर्क झाला आहे. सुनंदन, हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त अजूनही आहे, त्याची घोट्याची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. या परिस्थितीत अश्विनला चाचणी घेऊन पाहायची ही आज उत्तम संधी आहे का श्रीलंकेसमोर? असं वाटत नाहीये, कारण हे बॅटिंग विकेट वाटतं मला. कारण बॉलिंग एरिया ज्याला आपण म्हणतो तिथे गवत नाहीये, भरपूर पाणी, भरपूर रोलिंग केल्यामुळे विकेट बॅटिंग करता चांगला असेल अशी शक्यता वाटते. आणि त्यातनंही आपले फास्ट बॉलर्स जबरदस्त कामगिरी करतायत, त्यामुळे आत्ताच्या घडीला बदल होईल असं वाटत नाहीये. कारण उलट गेल्या सामन्यामध्ये विकेट थोडंसं स्पिन बॉलिंगला मदत करणार होतं, तिथे सुद्धा भारतीय संघाने 3 फास्ट बॉलर घेऊनच जायचा विचार केला. त्यामुळे आज बदल होईल असं आत्ता तरी वाटत नाहीये. भारतीय संघात आत्ता बदल होण्याची शक्यता नाहीये. पण या परिस्थितीत आत्ता जेव्हा भारतीय संघ खेळतोय या विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध, भारतासमोर काय आव्हानं आहेत? कारण राजू, ज्या पद्धतीनं भारतीय संघ खेळतोय 6 पैकी 6 सामने जिंकलेत आणि श्रीलंका जो केवळ 2 सामने जिंकून या सामन्यात उतरतोय, या सामन्यात भारतीय संघासमोर काय आव्हानं आहेत श्रीलंकेची? विजय, तसं पाहिलं तर 6 मॅचेस झालेल्या आहेत, 12 पॉईंट्स. आपण 6 मॅचेस जिंकलेलो आहोत. आता शेवटच्या 3 मॅचेस राहिल्यात, त्यातली एक मॅच साऊथ आफ्रिकेबरोबर आहे. मला असं वाटतं या दोन्ही मॅचेस, ज्या नेदरलँड्सबरोबर आणि श्रीलंकेबरोबर, भारताने आता कसलाही न विचार करता, एक पॉझिटिव्ह थिंकिंगनी, कुठच्याही स्ट्रॅटेजीचा न विचार करता थोडेसे काही ट्रायल्स घेतल्या पाहिजेत. कारण ह्यानी आपल्याला कदाचित जर असंच पंड्यासारखं आणखीन कुठच्या प्लेयरला काही दुखापत झाली म्हणा किंवा खेळू शकला नाही, त्याची आपल्याला तयारी करायला पाहिजे. एक गोष्ट फक्त खटकते, म्हणजे 398 रन्स, 354 रन्स आणि 216 रन्स, कुठेतरी एक बाब खटकते. ही मोठी खटकणारी बाब आहे आणि विश्वचषकाच्या रणांगणात हा भारताचा 7वा सामना होत असताना, श्रीलंकेशी होत असताना ती खरोखरच खटकणारी बाब आहे. आणि या सामन्यात श्रीलंकेचे कोणते असे शिलेदार आहेत जे भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतात, हे जाणून घेऊया माझा सहकारी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेच्या रिपोर्टमधून. एका पाठोपाठ एक महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापती, त्यामुळे संघाची झालेली कमकुवतता आणि त्यामुळे विश्वचषक 2023मध्ये एका पाठोपाठ एक पराभवांचा सामना हा श्रीलंकेला करायला लागलेला आहे. 96 साली वर्ल्ड कप जिंकलेला संघ आत्ताच्या घडीला अक्षरशः हेलपाटतोय. महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमध्ये कॅप्टनला सुद्धा दुखापत झाली आणि अक्षरशः जखमेवरती मीठ चोळलं गेलं. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधनंच निवड करायला लागते. एंजेलो मॅथ्यूज सारखे अनुभवी खेळाडू, जो ऑलमोस्ट श्रीलंकेमध्ये निवृत्त झाल्यात जमा होता, त्याला परत बोलवून विश्वचषक खेळायला लावलेला आहे. म्हणून श्रीलंकेच्या संघामध्ये गुणवान खेळाडू नाहीत असं अजिबातच नाही आहे. चेन्नई सुपर किंगकडनं खेळणारा महेश तीक्षणा हा सुद्धा एक कॅरम बॉल सारखा बॉल टाकणारा बॉलर आहे आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट हा कधीच कमी होत नाही. दमदार गोलंदाजी तो करतो आणि बऱ्याचशा बॅट्समनला आपण बॉल वळवून आत आणणारे का पडून बाहेर जाणारे याचा अंदाज लागून देत नाही. महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे कुशल मेंडिसवरती नुसता चांगला बॅट्समन म्हणून नाही तर कॅप्टनशिपची जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडासा धक्का हा त्याच्या बॅटिंगला लागलेला दिसतोय. नाहीतर तो जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा बघत राहावंसं वाटतं, इतकी शैलेदार बॅटिंग हा तो करत असतो. त्याचबरोबर सदिरा समरविक्रमा हा सुद्धा मला खूप आवडतो. त्यामुळे मला असं वाटतं की खूप खेळाडूंकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. महेश तीक्षणा बॉलिंगमध्ये आणि बॅटिंगमध्ये कुशल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा हे खेळाडू मला महत्त्वाचे वाटतात. आत्ताच्या घडीला भारतीय बॉलर्सना तोंड देणं हे खूप अवघड आहे.
आव्हानात्मक आहे. अशामध्ये कुशल आणि सदिरा कशी बॅटिंग करतात हेच बघायला मला वाटतं वानखेडे स्टेडियमवरचे क्रिकेट जाणकार प्रेक्षक हे उत्सुक असणार. सुनंदन लेले, ABP माझा, वानखेडे स्टेडियम, मुंबई. सुनंदन लेलेनं ज्यांचा खास उल्लेख केला तो समरविक्रमा, कुशल मेंडिस या मंडळींचं नेमकं महत्त्व काय धावा केल्यात त्यांनी पाहूया ग्राफिक्समधून. श्रीलंकेच्या फलंदाजीची मदार कुणावर आहेत. सदिरा समरविक्रमा 6 सामन्यात 331 धावा, पाथुम निसांका 6 सामन्यात 289 धावा, कुशल मेंडिस 6 सामन्यात 268 धावा आणि चरित असलंका 6 सामन्यामध्ये 171 धावा. श्रीलंकेच्या गोलंदाजीची मदार कोणावर आहे आपण पाहूया. दिलशान मधुशंका 6 सामन्यात 13 विकेट्स, कासून रजिता 4 सामन्यात 8 विकेट्स, महेश तिक्षाना ज्याचा सुनंदननं खास उल्लेख केला 5 सामन्यात 3 विकेट्स आणि अँजेलो मॅथ्यूज जो आता बदली खेळाडू म्हणून संघात आलाय, अनुभवी आहे, 2 सामन्यात 2 विकेट्स. खरं तर 2011 सालचा श्रीलंका हा विश्वचषकातला उपविजेता संघ होता, पण त्यानंतर पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलंय आणि श्रीलंकेत आता ती ताकद दिसत नाहीये. सुनंदन, नेमकं तुला या श्रीलंका संघाविषयी काय वाटतं? इंडिव्हिज्युअली खूप मोठे आहेत, पण एक संघ म्हणून त्यांची तितकी ती ताकद दिसत नाहीये. सत्य बोललास तू मित्रा. कारण काय आहे की इतके मोठमोठे प्लेयर रिटायर झाले. महिला जयवर्धने असू देत किंवा कुमार संगकारा असू देत, लसित मलिंगा असू देत, तिलकरत्ने दिलशान असू देत, ह्या सगळ्या मोठ्या खेळाडूंनंतर एक जी दरी निर्माण झाली ती भरून काढणं, त्या शूज मध्ये पाय घालून क्रिकेट खेळणं हे अवघड गेलेलं आहे पुढच्या पिढीला. ते होतंय काय की मोठा पराक्रम एखाद्या सिरीज मध्ये कुणीतरी काहीतरी करतं, फक्त त्याच्यात सातत्य राखलं जात नाहीये. आणि एक्झॅक्टली उलट महिला जयवर्धने आणि संघकाराच्या बाबतीत होतं की त्यांनी 10 पेक्षा जास्त वर्ष सातत्याने कामगिरी बॅटिंग करून करून दाखवलेली. ते सातत्य नवीन पिढीत दिसत नाहीये, म्हणून अडचण श्रीलंकन संघाला येते असं मला वाटतं. विजय राजू, श्रीलंकन संघाला सातत्य नसल्यामुळे, अभाव असल्यामुळे अडचण येते, पण या श्रीलंका संघाला हरवायचे मग कोणतीही परिस्थिती असो, श्रीलंका संघ दुबळा असो किंवा बलाढ्य असो, तुम्हाला हरवायचं आहे आणि सेमीचं तिकीट तुमचं इथं नक्की होणार आहे. या क्षणी भारतीय संघाचा मानसिक अप्रोच, मेंटल अप्रोच कसा असायला हवा? हाच अप्रोच असला पाहिजे, कारण 6 मॅचेस जिंकलेलो आहोत, 6च्या 6 जिंकलेलो आहोत आपण. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साऊथ आफ्रिकेला जपलं पाहिजे, कारण काही झालं तरी 1 आणि 2चं स्थान साऊथ आफ्रिका किंवा आपण घेणार आहोत. त्यामुळे या 2 मॅचेसमध्ये ज्या राहिल्यात त्या मॅचेसमध्ये श्रीलंका आणि नेदरलँडमध्ये भारताने डॉमिनेट करायला पाहिजे. ज्या तऱ्हेने ते 6 मॅचेस खेळले तसेच खेळले पाहिजेत. मी म्हणेन आजच्या विकेटवर जिथे वानखेडे स्टेडियमची विकेट आहे तिथे 398 आणि 384 धावा काहीतरी झाल्यात, साऊथ आफ्रिकेने केल्यात. भारताने पण तेच केलं पाहिजे. पहिली बॅटिंग 300-350 प्लस रन्स आणि श्रीलंकेवर प्रेशर टाकलं पाहिजे. राजू, पहिली बॅटिंग, मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे. वर्षानुवर्ष तुझी कारकीर्द या वानखेडेच्या विकेटवर घडली. तुला या वानखेडेच्या खेळपट्टीत काही बदल झाला एवढे वर्षात असं वाटतं का? आणि आत्ता ज्या कॉन्फिडन्सने, ज्या आत्मविश्वासाने तू सांगितलंस की नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घ्यायची, तर ही जर श्रीलंकेला फलंदाजी आली तर आपण बाजी उलटवू शकतो का? आपला या 2 संघात भारताचा संघ डॉमिनंट आहे. म्हणजे असं की तुम्ही कम्पेअर करताय 12 पॉईंट्स आणि 4 पॉईंट्स, आणि या 2मध्ये जर आपल्याला एक डॉमिनंट संघ म्हणून जर खेळायलाच पाहिजे, त्यामुळे सगळं प्रेशर श्रीलंकेवर असणार आहे. भारताला हा सामना जिंकून पुढे जायचं आहे. तसंच खेळलं पाहिजे. बॉलर्स डॉमिनेट करतील, बॅट्समन धावसंख्या वाढवतील, एक मोठी धावसंख्या त्यांच्या डोक्यावर ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटत नाही काही कठीण मॅच आहे. मोठी धावसंख्या श्रीलंकेसमोर उभी केली पाहिजे, धावांचा डोंगर उभा केला पाहिजे. सुनंदन, वानखेडेची विकेट पारंपरिक विकेट, लौकिक असा एक ती फलंदाजांची विकेट आहे. या खेळपट्टीवर भारतानं जर नाणेफेक गमावली तर श्रीलंका नक्कीच त्याच्यावर पहिली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. आणि अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर काय पर्याय असू शकतात? पर्याय एकच आहे की आता जी आपली बॉलिंग ज्या लईमध्ये बॉलिंग करते त्याचा विचार करता काहीच दुसरं थांबवण्याची गरज नाही. आक्रमण केलं पाहिजे, बॅटिंग असू देत किंवा बॉलिंग, आणि समोरच्या टीमला भांबावून सोडणं हे भारतीय संघाला आतापर्यंत जमलेलं आहे, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करत असताना. त्यामुळे आपले वेगवान गोलंदाज हे ताज्या विकेटचा नक्की फायदा घेतील एवढी क्षमता त्यांच्यात नक्की आहे. त्यामुळे परत एकदा त्यांना 250-270 धावांमध्ये रोखलं तरी कामगिरी फत्ते होईल.
कारण हे विकेट चांगलं आहे असं मला वाटतंय. आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सीमारेषा वानखेडेच्या बऱ्यापैकी छोट्या आहेत, त्यामुळे मारलेल्या फटक्यांना तुम्हाला धावांचा प्रसाद नक्कीच मिळतो. वानखेडेची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल आहे. या सीमारेषा या इतर स्टेडियमच्या तुलनेत छोट्या आहेत, त्यामुळे मोठ्या धावांचा प्रसाद मिळतो असं सुनंदनच्या भाषेत सुनंदन म्हणतोय. सुनंदन, हे जर सगळं म्हणायचं झालं तर ज्याचं अंगण तुझ्याच भाषेत मला जर सांगावंसं वाटलं तर श्रेयस अय्यरसाठी ही सुवर्ण संधी आहे जर त्याला या सामन्यात खेळवलं तर. आणि त्याला मागचा रेकॉर्ड जो त्याने सुरुवात तर चांगल्या केल्यात प्रत्येक वेळेला, पण त्यानं आपली संधी आपल्याच हातातून गमावलेली आहे. सत्य बोललास. कारण काय आहे की त्यांनी विकेट गमावताना मारलेले फटके हे थोडेसे म्हणजे बेदरकार वृत्तीचे फटके वाटलेत, म्हणून क्रिकेट रसिक त्याच्यावरती नाराज आहे. संघ व्यवस्थापनाने नक्कीच त्याचे कान उपटलेले असणार. आता जर का त्याला संधी या सामन्यामध्ये मिळाली तर त्याला काय म्हणतात, त्याला फिक्स डिपॉझिट धावांचं ठेवून चालणार नाही, त्याला लॉकर उघडून धावांचा पोतं आत ठेवायला चालणार नाही, तर त्याला स्ट्रॉंग रूम उघडून अक्षरशः मोठं पोतं आत ढकलायला लागेल. कारण आता जर का त्याच्या कामगिरीमध्ये ते दिसलं नाही तर संघ व्यवस्थापन नक्कीच दुसरा विचार करेल. त्यामुळे आज जर का संधी मिळाली तर ती त्याच्यासाठी शेवटची असेल. श्रेयस अय्यरसाठी कदाचित ही शेवटची संधी ठरू शकते जर त्याला संधी नाही मिळाली तर. राजू, ह्या शेवटचं काही अर्धा एक मिनिट आहे तुझ्याकडे. श्रेयस अय्यरचे नेमके पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आणि कुठे तो कमकुवत आहे किंवा कच्चे दुवे काय? मी म्हणेन श्रेयस ही मॅच खेळला तर नशीबवान आहे. त्याची जर एकंदर रेकॉर्ड बघायला गेला तर 33 पॉईंट काहीतरीचा ॲव्हरेज येते, म्हणजे जे खराब नाही आहे. पण ज्या तऱ्हेने तो आऊट होतोय, ज्या एका सापळ्यात तो सारखा अडकतोय, त्याचा एक विकनेस बाहेर आला आहे. हा त्याला कुठे ना कुठेतरी करायला लागेल. मला वाटतं श्रेयस या सामन्यात आताच्या पोझिशनला सगळ्याच्या बाहेर गेला आहे, त्याला सांगण्यात काही अर्थ नाही आहे. त्याला एक्झॅक्टली माहिती आहे तो काय चूक करतोय ती, आणि ती ही शेवटची संधी आहे, नशिबाने मिळालेली संधी आहे. त्याचं त्याला सोनं करायलाच लागेल. भारतीय संघाच्या दृष्टीनं या विश्वचषकाच्या रणांगणात एक कच्चा दुवा आहे आणि तो म्हणजे श्रेयस अय्यर. त्याला स्वतःला आपली कामगिरी सुधारायची आहे आणि बाह्या सरसावून पुन्हा एकदा जर संधी मिळाली तर या विश्वचषकाच्या रणांगणात उतरायचं आहे. भारत आणि श्रीलंका संघातल्या या सामन्यावर आपली नजर राहील आणि टॉसविषयी अधिक विश्लेषण करण्यासाठी राजू आणि सुनंदनला घेऊन मी पुन्हा एकदा विश्वचषक माझामध्ये तुमच्या भेटीस येईन. त्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.